यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सुजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे। म्हणजेच जेव्हा भारतामध्ये धार्मिकतेचा ऱ्हास होतो आणि अधर्म वाढतं तेव्हा सज्जनांच्या रक्षणासाठी आणि दुर्जनांच्या नाशासाठी मी वेगवेगळ्या युगात जन्म घेतो। तारीख इसवी सन पूर्व 18 जुलै 3228 म्हणजे तब्बल 5252 वर्षांपूर्वी श्रावण महिन्यामधील अष्टमीला रात्री 12 वाजता दुर्जनांच्या नाशासाठी आणि सज्जनांच्या रक्षणासाठी भगवान विष्णूच्या 8व्या अवताराने पृथ्वीवर जन्म घेतला आणि तो अवतार म्हणजे श्रीकृष्ण। बाळकृष्ण, कान्हा, माधव, श्याम, गोपाळ, केशव, वासुदेव अशा अनेक नावांनी आपण श्रीकृष्णाचं स्मरण करत असतो। भगवान श्रीकृष्णाचा जन्म हा द्वापार युगामध्ये झाला होता। त्यांची जन्मकथा अत्यंत रोचक आणि प्रेरणादायक आहे। कंस जो मथुरचा राजा होता त्याने आपल्या बहिणीला म्हणजे देवकी आणि तिचा पती वासुदेव यांना कारागृहामध्ये बंद केलं होतं, कारण एक भविष्यवाणी की देवकीचा 8वा पुत्र कंसाचा वध करेल। भगवान श्रीकृष्णाचा जन्म भाद्रपद महिन्यामधील कृष्ण पक्षाच्या अष्टमीला तिथीला मध्यरात्री झाला। कृष्णाच्या जन्माच्या वेळेला जोरदार पाऊस पडत होता आणि यमुना नदीला पूर आला होता। वासुदेवांनी नवजात कृष्णाला एका टोपलीमध्ये ठेवून गोकुळामध्ये नेलं। तिथे त्यांनी कृष्णाला यशोदा आणि नंद बाबा यांच्याकडे सोपवलं। अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांचा जन्म आणि बालपण हे गोकुळामध्ये गेले। या दिवशी भक्त श्रीकृष्णांच्या लीलांचं स्मरण करतात, त्यांचे उपवास करतात। मंदिरामध्ये श्रीकृष्णांच्या मूर्तीची विशेष पूजा देखील केली जाते आणि विशेषतः दहीहंडीचा उत्सव ही मोठ्या धूमधडाक्यात संपूर्ण देशभर साजरा केला जातो। श्रीकृष्णाला लहानपणापासूनच दूध, लोणी आणि दही खायला खूप आवडायचे। त्याच्या गावामधील गोपिका दही आणि लोणी माठात बांधून ठेवायच्या, पण श्रीकृष्ण आपल्या मित्रांसोबत माठ फोडून लोणी चोरायचा आणि त्यामुळेच त्याला माखन चोर म्हणून ओळखलं जाऊ लागलं। त्याची ही लीला दहीहंडी उत्सवाच्या रूपाने आजही साजरी केली जाते। कृष्ण जन्माष्टमीला उपवास करण्याची परंपरा आहे, जे भक्तांनी भगवान श्रीकृष्णाप्रती आपली श्रद्धा आणि भक्ती व्यक्त करण्यासाठी सुरू केले। या दिवशी उपवास करून भक्त आपली भक्ती भगवान श्रीकृष्णांच्या चरणी समर्पित करतात। श्रीकृष्णांचा जन्म मध्यरात्री झाल्या असल्या कारणामुळे त्यांचे उपवास देखील साधारण रात्रीच्या वेळेला सोडले जातात। बाललीला, नीती आणि मुसद्देगिरी, राजकारण, भगवद्गीता, मित्रत्व, प्रेम, त्याग अशा अनेक गोष्टींसाठी श्रीकृष्णांचे नेहमी स्मरण केले जाते। श्रीकृष्णांचे जन्माष्टमी उत्सव भारतभर साजरा होतो। श्रीकृष्ण जयंती, जन्माष्टमी, गोकुळाष्टमी आदी विविध नावांनी देशाच्या विविध भागात ती साजरी होते। गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका, जगन्नाथपुरी या ठिकाणी गोकुळाष्टमी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते। अशा या जन्माष्टमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा।